नमस्कार, विनया आउटफिट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण कुर्तीसाठी कॉलर डिझाईन पाहणार आहोत. अतिशय सोपी आणि सुंदर पद्धत आहे. इथे कुर्तीवर बारीक डिझाईनमध्ये व्हाईट डिझाईन आहे, म्हणून आपण कॉलरसाठी व्हाईट कपडा घेतलेला आहे आणि ते पूर्ण गळ्याच्या आकारात आपण कॅनव्हास घेतलेला आहे. कॅनव्हास दुमडून घेतला आहे मी. त्याची गळा रुंदी 3.5 इंच आणि ते उंची 1 इंच अशी घेतली आणि 1 इंचाच्या खाली आपण इथे 6.5 इंच वर मार्किंग करून घ्यायचं. इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा, असा कर्व काढायचा. ते दोन्ही बाजूला गळ्याचा आकार शेप देऊन घ्यायचा. अशी स्टिच मारून घ्यायची. पूर्ण कॅनव्हास व्हाईट कपड्यावर ठेवून स्टिच मारून घ्यायची. प्रथम आपण व्हाईट कपड्यावर ठेवून इस्त्री करून घ्यायची आणि असं दुमडून घ्यायचं. पण इथे मी दुमडणार नाहीये, इथे मी कटिंग करून ओव्हरलॉक करणार आहे बाजूने. प्रेस करून घेतलं, कॅनव्हास आणि कपडा चिटकून राहिला. बाजूचा आपण कपडा एक्स्ट्रा कट करून घेतला आणि आता याला बघा ओव्हरलॉक करून घेतलं. आता कुर्तीच्या टॉपचा सेंटर काढून हा कॅनव्हास सेंटरमधून टाचण्या लावून जोडून घ्यायचा, जेणेकरून डिझाईन बनवताना कपडा हलणार नाही. मार्किंग केले तिथून गळ्याच्या आकारावर स्टिच करून द्यायची. आधी प्रथम सरळ स्टिच करायची गोल गळ्याला. आणि आता मधून सेंटरमधून स्टिच करून घ्यायची. अतिशय सोपी आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे पद्धतीमध्ये. टाचण्या काढून घेतल्या. हा वरचा भाग आपण जोडताना लक्षात येत नाही, कॅनव्हास आहे आणि मागचा भाग कपडा आहे. इथे कपडा आहे. नवीन असणाऱ्यांना लक्षात येणार नाही, म्हणून लिहूनच दिलं की तिथे कॅनव्हास आहे. आता गळा कट करून घ्यायचा. मधून सेंटरमधून गळा कट करून घ्यायचा. आपल्या आवडीनुसार आहे. आपण गळा उंची इथे 6, 6.5 कितीही ठेवू शकतो. इथे मधून मार्किंग करून कोनेमध्ये कट करून घेतलं, जेणेकरून गळा परतताना व्यवस्थित आकार येणार. कोणत्याही कुर्तीला हे नेक डिझाईन खूप छान दिसतं. बघा, हा आतला भाग आहे. एकदम फिनिशिंग किती छान आहे. सरळ बाजूने आता अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. ते दाब शिलाई दिली परतून घेतल्यानंतर. आता बघा व्यवस्थित मापात ते दुमडून घेतलं, आपण परतून घेतलं परत बाहेरच्याच बाजूने. इथे जी रुंदी 2.5 इंच आहे, इथे 2.5 इंच, म्हणजे दोन्ही सेम कॉलर येतील म्हणून तुम्हाला दाखवलं आहे. इथून 2 टाके घालून घ्यायचे. बघा व्यवस्थित स्टिच करून झालंय. अजिबात टाका मारलेला दिसत सुद्धा नाहीये. ह्या बाजूने सुद्धा आपण स्टिच करून घेणार आहोत. कॅनव्हास असल्यामुळे तो सुई पटकन टोपत नाही. स्टिच करून घेतला आपण.
आता बघा मॅचिंगमध्ये मला एक सुंदर लेस मिळाली. ते लेस जोडून घ्यायची अशी आतून दुमडून. तुम्ही ती लेस लावली तरी छान वाटते, नाही लावली तरी नेक छान दिसतं. ते गळ्यावर मात्र व्यवस्थित सावकाश लेस जोडायची. ते परतवून घेतली आहे कॉर्नर. ते स्टिच करून घ्यायची. इथे तर डबल शिलाई करून घ्यायची लेसवरती. हा गाऊनसाठी पीस होता. कस्टमर गाऊन शिवायला आलेला, पण मी तिला ह्या गाऊनमधून 3 लेयर्स कुर्ती शिवून दिली आणि इतकी कस्टमर खुश झाली. अतिशय सुंदर गळा झाला आहे तयार. नेक डिझाईन तुम्ही कोणत्याही कुर्तीला हा डिझाईन वापरू शकता. ह्याच्यापासून आपण 3 लेयर कुर्ती तयार केलेली आहे. तुम्हाला ही नक्की आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि संपूर्ण व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. गाऊनच्या पीसपासून तयार केलेली 3 लेयर्स कुर्ती अतिशय सुंदर दिसत आहे. सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवाद.